नमस्कार मंडळी, मी वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आता आपल्याला मी इथे पत्ताकोबीची भाजी फोडणी दिली आणि चपात्या करून घेते। तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर पत्ताकोबीची भाजी झाली आणि म्हणजे शिजती तोपर्यंत मी पीठ मळून घेते। तर यांना मुंबईला जायचं होतं तर त्यांच्यासाठी मी डब्बा बनवते। तर मी ना फ्लावर असो किंवा पत्ताकोबीची भाजी असो त्यामध्ये मी मॅगी मसाला घालते। तुम्ही पण एकदा नक्की घालून पहा। तर भाजी झाली, पोळ्या पण झाल्या आणि माझ्या नाकांक्षाच्या नंतर करल गरम गरम। आता ओट आवरून घेते आणि मग बाकीचं आवरायला घेते। आता सर्वात आधी मी कपडे धुवून टाकते। कपडे खूप मोठे होते आणि कलरचे असल्यामुळे मला हातानेच धुवावे लागतात। तर इथे आता चहा वगैरे झाला आहे माझा आणि यांना डब्याला देण्यासाठी मी चटणी बनवली होती, शेंगदाण्याची चटणी। तर ती बाकी राहिलेली काढून ठेवते आणि आता बाकी आता हे आमचं आवरून घेते। तर पत्ताकोबीची भाजी थोडी टेस्ट करण्यासाठी ठेवली होती आणि आता मी हे ओटा आवरून घेते। आणि आता घर वगैरे आवरून झाडून घेते आणि फरशी पुसायला घेते। तर आता मसाले जे बनवले होते त्याचे पॅकिंग तर ती मी थोडी बाहेर काढली, कारण तो मला डब्बा घासायचा होता। आणि आता मी एक पॅकेट त्यातलं घरी वापरायला काढते, कारण आता मसाले पण संपत आलेत आणि नवीन मसाले मी बनवणार आहे। तर तुम्हाला घरगुती बनवलेले मसाले जर ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप तुम्ही करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता। तर इथे बाल्कनी आवरून झाली आणि आता मी हे झाडून घेते। तर आपले विक्रम मसाले जे आहेत तर ते मी स्वतः बनवते आणि डंक्यावरतून कुटून आणते आणि ते पण लोखंडी डंक्यावरती कुटलेले मसाले आहेत। तर बघा, तुम्हाला जर घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता। तर मी काम आवरल्यानंतर तूप बनवलं आहे आणि हे आधीचं तूप आहे, तर त्यामध्ये हे तूप मिक्स करते, गाळून घेते आणि आता हे तेलकट भांडे झालेले पण घासून घेते। आता जो मसाल्याचा डब्बा होता तर तो वाळला आहे आणि आता यामध्ये मी बाकीचे पॅकिंग ठेवून देते आणि मला एक पॅकेट वरती काढते वापरायला। तर मंडळी, आजचा ब्लॉग एवढाच होता। भेटूया पुढच्या ब्लॉगला, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंटमध्ये सांगा।